कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात, दर कोसळले, उत्पादन खर्चही निघेना। नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, उमराणे, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी दाखल झालाय। मात्र कमी दरामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसत आहे। देशातील प्रमुख कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत। कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। कांदा ठेवला तर सडतोय, विकायला गेले तर भाव मिळत नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे। हा आर्थिक कोंडमारा कधी थांबणार? कधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलणार? नाशिक जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील रतलाम, इंदौर, उज्जैन परिसरात अजूनही सुमारे 60% कांदा साठवलेला आहे। दरम्यान नाफेड आणि NCCF या शासकीय संस्था सुमारे 2 लाख टन कांद्याचा साठा खरेदी करून ऑगस्टपासून तो बाजारात आणणार आहेत। परिणामी सणासुदीच्या काळात दर आणखी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। सध्या देशातील कांदा दर ठरवणाऱ्या लासलगाव बाजारात केवळ 1300 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। मागणी आणि पुरवठ्याचा समतोल ढासळल्याने बाजार व्यवस्था कोलमडली असून शेतकऱ्यांचा तोटा होऊन आर्थिक भार वाढत आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2 ते 3 दिवसांपूर्वी उन्हाळी कांद्याला किमान दर 500 रुपये, जास्तीत जास्त दर 1700 रुपये तर सरासरी दर 1274 रुपये मिळाला। यामुळे शेतकरी रडकुंडीस आलाय। कांदा लागवडीपूर्वी कांदा बियाणे टाकताना सतत अवकाळी पावसाने थैमान घातले होते। 2 ते 3 वेळा शेतकऱ्यांना कांदा बियाणे टाकावे लागले होते। त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते। त्याचप्रमाणे मागील वर्षी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला होता। कसाबसा शेतकरी स्थिर होत नाही तर लगेच कांदा काढणीला मजूर टंचाई ही समस्या निर्माण झाली व अजून खर्च वाढला। यंदा अवकाळी पावसाने कांदा मोठ्या प्रमाणात सडत असून साठवलेला कांदा विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने कांदा पिकासाठी झालेला खर्चही निघत नसल्याने व उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोझा वाढत आहे। यामुळे सरकारने वेळ वाया न घालवता निर्यातीला चालना देण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे, अन्यथा हजारो शेतकरी उद्ध्वस्त होतील। मराठी केसरी न्यूजसाठी मुख्य संपादक दीपक सोनवणे, कडवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।